हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक टू माय व्लॉग आफ्टर अ लॉंग टाईम. तर चला, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत लालबागचं आगमन अनुभवायला. लेट्स गो. सो आम्ही आमच्या छोट्याशा रुहिकाला विचारणार, कारण ती गणपती. हॅलो एव्हरीबॉडी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगला इतकं प्रेम दिलं म्हणून आय एम बॅक विथ अनदर व्लॉग. तर आज आपण आलो आहोत लोअर परळच्या आगमनाला. आणि आगमनाला आलो तर आहोत, पण आगमनाची सुरुवात आम्ही केली लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन. म्हणजेच लालबागच्या राजाचा जे एक सिंबल इकडे ठेवलं जातं त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे. हाच तो परिसर आहे जिथे काहीच दिवसात राजाचं आगमन होणार आहे. आणि आत्ता जितकी एनर्जी यांच्यामध्ये आहे ना, कमाल. हाच तो परिसर आहे जिथे आत्ता काहीच गर्दी नाही आहे, पण काही दिवसानंतर इकडे लाखोंची संख्या येणार आहे. तर आज माझ्या आगमन सोहळ्यात किंवा माझ्या व्लॉगमध्ये मी इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या भाचीला. ह्याचे हॅलो रुहिका. रुहिका आमची गणेशा भक्त आहे, तिला गणेशाभोवती प्रचंड प्रेम आहे. सो आज आम्ही तिला घेऊन आलो आहे आगमन सोहळ्यात. लेट्स सी आम्ही काय काय मजा करतोय आणि आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहोत, राईट? ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती लालबागच्या राजाचा. आपण आता कोणाचं दर्शन घेतलं? लालबागच्या राजाचं ना, म्हणून आम्ही असं आम्हाला कुंकू पण लागलंय ना. बाल गणेश की. खरं तर दिस इज माय फर्स्ट टाईम की मी आगमन सोहळा अटेंड केला आहे. आणि इतकं भव्य आगमन आणि इतकी सुंदर मूर्त्या, म्हणजे प्रत्येक मूर्ती मागे एक गोष्ट होती. आणि मी या सगळ्या मूर्त्या बघून इतकी शॉक्ड झाली ना, की काय कामगिरी आहे, म्हणजे काय लेवलवरती कामगिरी केली होती. सगळे भक्तजन इतके उत्सुक होते की सगळ्यांना फक्त बाप्पाच्या येण्याची आस लागली होती. आणि इतकी लोक, इतकं मोठा उत्सव, हे सगळं बघून मला असं वाटलं ना, हे फक्त बाप्पाच घडवून आणू शकतो. इतकी गर्दी होती की त्या गर्दीला पाहून वाटलं की आपण यांच्यासोबत काहीतरी गेम खेळलं पाहिजे. तर चला, तर आम्ही बाप्पाच्या आगमनाला आलोय आणि काहीतरी इंटरेस्टिंग करावं म्हणून आम्ही बाप्पा रिलेटेड प्रश्न विचारणार आहोत. तर आमचा पहिला प्रश्न खूप सोपा आहे, तो आहे बाप्पाचा जन्म कोणत्या पर्वतावर झालेला? पर्वतावर? कैलास पर्वत. खूपच सोपं आहे, सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. गणपतीला आवडणारं लाल फुल कोणतं? जास्वंदी. तर मला सांगा, कसं वाटतंय हा जोश, हा कल्ला वर्षातून एकदाच होतो, आणि कसं वाटतंय तुम्हाला? या म्हणजे अशा दिवसांसाठी वर्षभर आम्ही वाट बघत असतो. आणि स्पेशली आम्ही मीन्स हा एन्व्हायरमेंट, ढोल ताशा पथक, हे सगळ्या आवाजाला नेहमी मिस करतो. म्हणून खूपच एन्जॉय करतोय हे जे मोमेंट्स आहेत. आणि दरवर्षी आम्ही एन्जॉय करतोच, यावर्षी एन्जॉय. तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की कोणत्या गणपतीला अष्टविनायकातील सर्वात पहिले गणपती मानले आहेत? नाही माहिती. ओके, नो प्रॉब्लेम. दुसरा प्रश्न आहे, गणपती तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स आहे, गणपतीत सगळ्यात जास्त मजा कशात येते? खाण्यात की सजावटीत? सजावटीत आणि वाजवण्यात. कारण तुम्ही, म्हणजे मी त्यांना पण तेच म्हणाली, तुम्ही आमच्या सणाची शान अजून वाढवतात ढोल ताशा पथकाने. काय फिलिंग आहे? आज एवढ्या मूर्त्या येत आहेत, कसं वाटतंय सगळं बघू? भारी, खूप भारी. रात्रभर वाजवायला सांगितलं तरी वाजवू, पण आता थांबायला सांगितलंय. पण तुमच्या एनर्जीला आमचा खरंच सलाम आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही न थकता वाजवतात, त्याच्याबद्दल सल्यूट टू यू. थँक्यू. आता आपला प्रश्न आहे माझ्या बहिणीला, ही माझी बहीण आहे, तिला आपण विचारणार आहोत, बाप्पाने कोणत्या ग्रंथाचं लेखन केलं? महाभारत. व्हेरी गुड. महाभारत लिहायला बाप्पाला पेन कोणी दिलं, म्हणजे महाभारत कसं लिहिलं? ऋषी मुनी होते ना ते.
हो, पण महाभारत लिहिलं कसं, कशाने, पेन काय काय होतं, कशाने लिहिलं पूर्ण महाभारत? ते इंक मोरपीस. माझा जिजू आहे आणि हा साऊथ इंडियन आहे, पण आम्ही प्रश्न विचारणार आहोत कारण कित्येक वर्ष त्याच्या घरात पण गणपती बसतात. रोहित जिजू, सगळ्यात सोपा प्रश्न, गणपतींच्या पत्नींची नावे काय आहेत? रिद्धी सिद्धी. छोट्या, तर आम्ही आमच्या छोट्याशा गणेश भक्ताला आता विचारणार आहोत. तिला गणेशाबद्दल भरपूर प्रेम आहे. सुरुविका, गणपतीचं वाहन काय आहे? गणपतीचा फ्रेंड कोण आहे? मुशकराज. ओके, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती गोष्ट की जेव्हा शंकराने सांगितलेलं कार्तिकेय आणि गणपतीला की प्रदक्षिणा मारायची आहे पूर्ण विश्वाची, तर गणपतीने ती प्रदक्षिणा कशी कंप्लीट केलेली, म्हणजे बाप्पाने जगाची प्रदक्षिणा कशी पूर्ण केलेली? त्याला सांगितलं पूर्ण जगाची प्रदक्षिणा करायची आहे, तेव्हा त्यांनी ती कशी पूर्ण केलेली? नाही तुम्हाला? ओके, गणपतीला आवडणारं लाल फूल कोणतं? जास्वंद. ऑब्विसली. ओके, गणपतीचा जन्म कोणत्या पर्वतावर झाला? नाही. ओके, अष्टविनायकातील सर्वात पहिलं मानलं जाणारं कोणतं गणपती आहे? म वरून चालू होतो. मोरेश्वर. परेल येथील गणेश मंडळाचे आणि गणपतीचे नाव? लालबागचा राजा आणि चिंतामणी. गणेश गल्लीचा राजा. गणेश गल्लीचा राजा. जनता बाजारचा राजा. खरं तर मी व्हिडिओ मुद्दामून घेतली कारण इतक्या उत्सवात पण ॲम्ब्युलन्सला नेहमी टॉप प्रायोरिटी दिली जाते आणि ती खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि खरं तर ह्याचं सगळ्याचं श्रेय जातं आपल्या मुंबई पोलिसांना. हे खाकी वर्दीतील वीर आपल्यासाठी नेहमी उभे असतात, म्हणून आपले सर्व सण आपण इतक्या सुंदरपणे आणि मजा करून सेलिब्रेट करू शकतो. पण मी सगळ्यांना एकच सांगेन, जर तुम्ही आगमन सोहळ्याची वाईब एक्सपिरियन्स केली नसेल तर प्लीज नक्की एक्सपिरियन्स करा, कारण इकडसारखा राडा आणि भले मोठे उत्सव साजरे करणारे सगळी लोक तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आम्ही जाता जाता पण आम्हाला इतक्या सुंदर मूर्त्या दिसत होत्या. तुम्हाला एक मस्त मोमेड फिश सारखी गणपतीची मूर्ती आहे, ती बघा, सो क्यूट, किती गोड दिसतोय. आणि मग आली ती मूर्ती ज्या मूर्तीने यावर्षी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय, ती म्हणजे परळचा महाराजा. हॅट्स ऑफ टू अरुण दादा, तुम्ही स्टार आहात. काय मूर्ती आहे यार ही, मी खूप खूप प्रेमात आहे या मूर्तीच्या. तर परळवरून आता आपण आलोय थेट आमच्या विलेपार्लेत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात सुंदर कागदी मूर्ती, म्हणजेच आपला मुंबईचा पेशवा. आपण प्रश्न विचारणार आहे. या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही आगमन सोहळ्याला पार्ल्याच्या भेटलो आहोत. आपण हिला प्रश्न विचारणार आहोत, तो खूप सोपा आहे. बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता? मोदक. ऑफकोर्स. पुढचा प्रश्न आहे की बाप्पांच्या मुलांचे नाव काय आहे? लवकुश. शुभलाभ. गणपतीच्या भावाचं काय नाव आहे? कार्तिकेय. विलेपार्ले असो, परळ असो, या जगातला कोणताही कानाकोपऱ्यात एक गाणं जे नेहमी आगमन असो या विसर्जन असो ते वाजतं, ते म्हणजे लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. आम्ही आता एक पेशवाच्या इथे एक कॉन्सेप्च्युअल
रील काढतो कारण आम्हाला त्यांचा जो कॉन्सेप्ट आहे तो भरपूर आवडला आहे. सो आम्ही रील काढायला जातो एक कॉन्सेप्च्युअल. पण मला आज पूर्ण दिवसभरात व्लॉग करून भरपूर मजा आली. मला खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत इतकी मजा आली आहे ना की असं वाटतं की आत्ता ही व्लॉगिंग आपली तुमच्यासोबत अजिबातच थांबणार नाही आहे. आणि आपण असे अनेक व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि गणपतीत तर अजून भेटणार आहोत. कारण हा उत्सव म्हणजेच असा एक उत्सव आहे ज्याच्यासाठी सगळे लोक वर्षभर थांबलेली असतात. आणि आपण परत एकदा भेटणार आहोत व्लॉगमध्ये. अशीच अजून व्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी नक्की येणार आहे. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.